संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज बघितलं जगाच्या इतिहासात अशा बैठकी झाल्या नसतील, न भूतो न भविष्यती अशी बैठक झाली। आज आपण बघू शकतोय उमेदवारी जर द्यायची झाली तर बंद दाराआड उमेदवारांना बोलून त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात। आणि आमचा हे सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा पोर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य दगड धोंड्यांना सांगितलं, ज्यांना उभं राहायची इच्छा आहे, कित्येक शतक वर्षानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, सर्वसामान्य लोकांनाही आमदार खासदार होता येतं। आजपर्यंत या जे गेंड्याच्या कातडीचे हे पुढारी आहे यांच्या 7-7 पिढ्या झाल्या, यांचाच काका यांचा आजा अगोदर मग आमदार खासदार होता, पुन्हा त्याचं पोरगं झालं, त्याचं पोरगं झालं, यांचं पिढ्यानपिढ्या चालू आहे। मग पुन्हा काका पुतणे, पुन्हा पुतण्यान काकाचं नाही जमलं की मग यांचे पुन्हा 2-2 पक्ष, याच्यातच हे समाज बरबटला गेला होता। आणि कित्येक वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर जर समाजाला न्याय मिळत असेल, म्हणजे फक्त मराठा समाजाला नाही तर छत्रपती शिवरायांच्या काळात जी नीती होती, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोकांचं हिंदवी स्वराज्य होतं, त्या पद्धतीचं स्वराज्य आम्ही अनुभवतोय। कसं तर आज हे बौद्ध बांधव आमच्यासोबत आहेत, मुस्लिम बांधव आहेत, ओबीसी आहेत, धनगरे आदिवासी आहे, राजपूत 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदार लोक आहे। त्यांना माहिती आहे, कारण आजपर्यंत असं झालं यांनी चळवळी उभ्या केल्या, यांच्या म्हणजे मुस्लिम समाज आणि दलित समाज हे मराठा समाजाच्या बराबरीला आहे लोकसंख्येच्या मानाने। पण झालं असं, हे विखुरल्या गेलेले मराठ्याचेही 10-15 संघटना, बौद्ध बांधवांच्याही 10-15 संघटना, मुस्लिम आईचंही तसंच झालं। मग त्यावेळेला हे सगळे निराश झाले, यांच्यातला चळवळीतला एखादा नेता निर्माण झाला, याला मागच्या दरवाजानं आमदारकी खासदारकी दे, एखादा मंडळ दे, हे दाबण्यात आलं। या सर्वसामान्य बांधवांच्या भावना होत्या की याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे, सर्व एक राज्य, हे कलियुगामध्ये एखादा कोणीतरी अवतारी पुरुष यायला पाहिजे। जसं 2014ला नरेंद्र मोदी साहेबांना सगळे म्हणत होते, कित्येक वर्षानंतर दशकानंतर एक युग पुरुष आला, ते आलेही असतील, त्यांचं कामही चांगलं असू शकतं, पण मराठा समाज हा 40-50 वर्षापासून आरक्षणासाठी झटतोय। कुठलाही नेता म्हणजे आमचे अगोदर आमचे नेते हरामखोर आहेत, इतर जाती धर्माच्या आणि इतर पुढाऱ्याला आम्ही नाव देत नाही। आज आमच्यावर ठपके ठेवले जाते, तुमचे 150 ते 200 आमदार आहेत, पण हे मूग गिळून हे सत्तेच्या लालसेपाई तिथं काही आवाज उचलत नाही। हे जेव्हा जरांगे पाटलावर लाठी हल्ला झाला, मनोज जरांगे पाटलावर SIT लावायची, त्यावेळेला बाकड्या वाजवणारे हे आमचेच होते गनिम। आजपर्यंत छत्रपती शिवरायांनी जरी हिंदवी स्वराज्य स्थापन केली, स्वकीयांनी त्यांचा घात केला। आपण म्हणतो आज फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही, सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला माहीत असतं शेती कशी पिकली पाहिजे। आमचं म्हणणं आहे सर्वसामान्याचं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं राज्य यावं। मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोर आहे, त्यांचं शिक्षण भले नसेल, मी नेहमी सांगतो, जो जास्त शिकतो तो डॉक्टर इंजिनियर वकील होतो, जो कमी शिकतो तो तलाठी ग्रामसेवक होतो, जो काही शिकत नाही तो शहाणपण शिकतो। जरांगे पाटील शहाणपण शिकलेले, राजकारणाचा कसलाही गंध नाही। पण आज बघू शकतोय जागतिक लेवलची बैठक झाली, जेवढे इच्छुक उमेदवार होते 4 ते 5 हजार इच्छुक उमेदवार होते, सगळ्यांना बोलवलं, पटांगणात बसवलं। आणि काय म्हणणं आहे तुमचं, लढायचं पाडायचं का तटस्थ राहायचं सांगा? प्रत्येकाला विचारलं, 4 ते 5 हजार इच्छुक उमेदवारांना विचारलं, प्रत्येकाने प्रत्येकाची भावना मांडली। आणि आज हे 17 ऑक्टोबर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, आपला बाप आहे सर्वसामान्य समाज बांधव, तो 18 पगड जातीचा, तो येणार आहे 20 तारखेला। त्या दिवशी आपण ठरवायचं आहे, त्यांना सगळ्यांना विचारणार लढायचं का नाही लढायचं, समाज जे सांगेल ते। आणि जे बी असतं ते डंके की चोट पर असतो, त्या डंके की चोटवाल्याला बी सांगतो, ते नुसतं गाढव पाळतं पण ते गाढवासारखंच आहे, त्याला अक्कल बिलकुल येत नाही। आज बघू शकतोय आज सर्वसामान्य समाज बांधव आमच्या सोबत आहे, 18 पगड जातीचे, ते एकाच जातीला टार्गेट करते। आज 15-16 जाती जेव्हा ह्या घातल्या, आमच्या विरोधात वडापाववाले बसवले, आमच्या विरोधात प्रति आंदोलनं करण्यात आले। या 4-5 दिवस अगोदर जेव्हा ह्या इतर जाती घालण्यात आल्या, यांचं पोट का दुखलं नाही, मराठ्यांमुळेच काय दुखलं। मराठा ही जात आजपर्यंत देणारी जाते, लढवय्या जाते, आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केलं। अरे आज आम्ही गरिबीत आहे म्हणून आमची निंदा चालवली। तुम्ही जेव्हा आचारसंहिता लावता त्या दिवशीपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणाचा भ्र काढत नाही, इथं तर तळवेर चाटायला येतं जरांगे पाटलाचे। हे सगळे मुद्दे होतील, पण जरांगे पाटलांनी जर उमेदवार किती द्यायला पाहिजे आणि त्यापैकी किती निवडून येऊ शकतात काय सांगा? सर 288 पैकी 54 जागा राखीव आहे, 54 सीट राखीव आहे SC ST साठी।
29 आणि 25 बरोबर. Yes, yes. 54 सीट राखीव आहे. मनोज जरांगे पाटलाने क्लिअर सांगितलेलं आहे, आम्ही लढू अथवा पाडू किंवा तटस्थ राहू, पण या ज्या 54 जाती राखीव आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. पूर्ण मराठे हे आमच्या त्या बांधवांना, म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघा या विधानसभेमध्ये ना SC समाजाचा कोणी नेतृत्व आहे ना ST समाजाचा आहे. आम्हाला आमचं असं आहे की सर्व 18 पगड जातीचे आले पाहिजे. 54 तर आहेच. आणि आता राहिला तुमचा प्रश्न की किती उमेदवार निवडून येतील, तर 288च्या 288 निवडून येतील. त्याचं गणित मी तुम्हाला कसं सांगतो. आज आमच्यासोबत आहे मराठा, मुस्लिम, दलित, धनगर, ओबीसी काऊन आम्ही ओबीसी ते, मराठे हे ओबीसी ते, म्हणून मराठा ओबीसी वाद नाही. मराठा ओबीसी हे एक आहे. प्रत्येक गावामध्ये 90% मराठा समाज आहे. या 5 जर बलाढ्य जाती एक झाल्या, आता अजून गणित सांगतो 288 कशी निवडून येते. अगोदर पक्ष होते, एक सेना होती, एक राष्ट्रवादी होती, एक काँग्रेस होतं, एक BJP होती. आता 2 सेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाल्या, एक BJP, काँग्रेस, मनसे, वंचित, MIM 10 पक्ष झाले. कोणाला अपक्ष राहायचं काम नाही, म्हणजे सगळ्याला तिकीटं भेटणार. पण आता झालं असं की या ज्या पक्षांनी तयारी केलेली होती, ज्या अगोदर एकत्र होते, त्यांच्यात त्या 2 जणांनी तयारी केलेली असती. कोणाला तरी एकाला तिकीट भेटून दुसऱ्याला गप केलं जातं, मग ते बंडखोरी करणार, म्हणजे मताचं डिवाईड त्यांच्यात होणार. 90% नाही 99% मराठ्यांनी ठरवलेलं आहे गुलाल आपलाच. एक शिक्का मतदान चालवणार. घरच्या चटणी भाकरी खाऊन हे समाज बांधव स्वतःच्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून स्वतःच्या पैशानं बॅनर पोस्टर बनवणार. आणि हे जे सर्वसामान्य आमचे दगड धोंडे आलेले उमेदवारीसाठी, मनोज दादांना सर्वसामान्य कोणताही दगड दिला त्याला शेंदूर फासायचं काम करतील. 54 जागा तर निवडून येतात. आणि मराठे हे आहेच ना एकत्र आहे. आणि यांचा गैरसमज काय झालेला आहे, यांनी हलक्यात घेतलं होतं, आचारसंहिता लावली, पण नारायणगडाची 3 कोटीची सभा बघितली सर. आजच्या घडीला हे जेवढे 10 पक्ष तुम्हाला सांगितले, ह्या सगळ्या 10 पक्षांनी, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, 10 पक्षांनी एकत्र यावं आणि नारायणगडा एवढी गर्दी, त्याच्यात दम एका हजार रुपये त्यांनी देऊन दाखवा, आलिशान AC गाड्या देऊन दाखवा. आणि अशा मातडात बसून रात्रभर मी पाहिलं, चिखलात बसून, पाऊस झालेला होता, नारायणगडावर रात्रभर लोक बसून होते, पण एकही माणूस रडला नाही. हजारो गाड्या ब्रेकडाऊन झाल्या. कधी तुम्ही न्यूजवर बघितलं का की आमचा समाज बांधव म्हणला आमचे हाल झाले? असा आमचा समाज पेटलेला आहे. नारायणगडची आपण ऐतिहासिक अशी दसरा मेळावा पाहिला आहे. तुम्ही आता सांगितलं की राज्यामध्ये 288 जागा निवडून येऊ शकतात. या 288 जागापैकी एक जागा ही सचिन हावळे पाटलांची असणार आहे का? आता हे तुम्ही धर्मसंकटात टाकलं. माझी हे जे मी पोटतिडकीनं तुम्हाला आत्ता स्टेटमेंट दिलं, ही माझी आग आहे. मीही या आरक्षणापासून पोळलेला व्यक्ती आहे. मी शिकलो नाही, मला ही जाणीव होती. आणि मी 2008पासून या मराठा चळवळीत काम करतो. मी स्वतः ST महामंडळात कंडक्टर म्हणून नोकरीला होतो. मी नोकरी सोडून मी समाजाचं काम करायचो. मला ST महामंडळातून डिसमिस करण्यात आलेलं आहे. आज मी पहिल्यांदा तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगतो, मला ST महामंडळातून डिसमिस करण्यात आलेलं आहे ॲब्सेंटीमुळं. तरीही मी समाजाचं काम करत राहिलो. मी काम करत असताना मी बघितलं, हे जे काही आमच्यातलेच जे खंडोजी खोपडे होते, जेव्हा आंदोलन उभं राहिलं, हे स्वयंसेवक, मुख्य समन्वयक अशी यांनी नावं पाडून हे सरकारशी मॅनेज झाले. यांनी गद्दारी केली. 9 ऑगस्ट 2016ला त्या कोपर्डीच्या भगिनीवर जेव्हा अत्याचार झाला, 58 मूक मोर्चे मराठ्यांनी काढले, लाखोचे मोर्चे. त्या मोर्चामध्ये मग आता आम्हाला नेतृत्वाची सवय, ह्यो मोठा का मी मोठा, त्यो मोठा, मग त्याच्यात वाद व्हायला लागले. ते मुख्य समन्वयक यांनी लावलं, म्हणून आम्ही आचारसंहिता घातली होती, आमच्या माता भगिनी जाऊन निवेदनं देतील. पण झालं असं, त्या भगिनी आमच्या काय सांगतील सरकारला? सरकारने केराची टोपली दाखवली आणि आमच्यातले काही गेले. मी मुख्य समन्वयक, मी आयोजक, ह्या हरामखोरांनी पैसे खाल्ले. समाज निराश झाला. प्रचंड ताकदीनं समाज निगेटिव्ह झाला होता. पण एक आशेचा किरण पुन्हा 29 ऑगस्ट 2023ला मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाने ते बघितलं. लोकांनी जे बोलायचं ते लाईव्ह बोला. अरे जरांगे पाटलाला कोट्यवधी रुपये दिले भेटू शकत होते. खासदारकीला जर ते उभे राहत होते तर सगळ्या पक्षांनी ठरवलं होतं एकालाही उमेदवार द्यायचा नाही, बिनविरोध त्यांना निवडून ते खासदार होऊ शकत. त्यांना वाटत नव्हतं का दिल्लीत जावा, त्यांना एखादं घर भेटलं असतं. आज पत्राच्या घरात राहते, त्यांच्या घर आजही सारून घेतलं जातं, गरम पाणी चुलीवर केलं जातं. आणि त्या माणसाला आज त्यांचे खिसे जर काढले ते नेहमी सांगतात 10 रुपयेही सापडणार नाही. मग कशामुळे येतो हे समाज? आज लाखो रुपये हे लोक त्यांच्यावर कुर्बान करते. काऊन? अरे एखादा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरानं जर ही क्रांती केली, सगळ्या
सगळे पक्ष विरोधात गेले, एकही पक्ष एकही पक्ष आमच्या फेवरमध्ये नाही. पण सर्वसामान्य बांधव हे मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी त्यांचा केसही कोणी वाकडा करू शकत नाही, इतका आमचा समाज पेटलेला आहे.